कोई दिक्कत नहीं क्योंकि एसएलआर है ना। मग काय फ्रेम बनवून झाली म्हणलं मग कलर मारून घ्यावं ते म्हणे आम्ही मारतो म्हणलं राहून दे आम्हीच करून घेतो। तर जय श्रीराम भावांनो, मग काय आपल्याला परत काय नवीन व्हिडिओ स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ म्हणजे इंट्रोडक्शन नाही आहे, थोडा व्हिडिओ आहे। आता नगरला चाललोय आपण नाही का थोडं कामानिमित्त। तर आपल्या संग दशरथ भाऊ रेडियम ओले आणि दुसरा आपला तो श्याम आहे इकडे थांबा काच खाली करतो। शिफ्ट आणली त्याच्यात ब्लॅकच आहे बाई श्यामा। हो भाऊ चल ना, आलाय तो। तर लय दिवस झाले शिफ्ट मध्ये काही हिंडलो नव्हतो, म्हणलं आज शिफ्ट घेऊन जाऊ। रेडियमचं दुकानाचं नाव काय आपल्या? नंबर 9975394305। ऍड्रेस आपला स्टेशन रोड नियर पांढरा। तर आपल्या भावाला एकदम अवश्य भेट द्या येऊन, नाही का? म्हणजे आपल्याला खरं सांगतो तुम्हाला रेडियम एकदम क्वालिटी आहे, एकदम क्वालिटी रेडियम वापरतो। म्हणजे हिच्या ब्लॅक फिल्म वगैरे त्यांनीच केलेले आहे सगळ्या, आपल्या स्कॉर्पिओच्या पण त्यांनीच केलेले आहे। चला मग तिथलं काम वगैरे करून त्याचं काय काम चालू आहे बारीक, ते झाल्याच्या नंतर आपलं नगरला काय काम आहे तुम्हाला अजून डायरेक्ट दाखवणार आहे। मग काय आलतो आंबुरी फाट्याच्या जवळ जवळ, तर डायरेक्ट आम्ही आता 100 ना थांबतो राहिलो। आता रस्ता मोकळा आहे थोडा थोडा, काही ठिकाणी फक्त खड्डे खुड्डे आले का मग ब्रेक मारायचा, डायरेक्ट 100 120 हे काही कामाचे नाही। बसले इकडं मोकळे डाकळ मला श्यामा तशा। तर आता तिला इतकी थांबतो आता यो 120 वाटा लॉक आज उगलाय जाते आम्ही नाही पळत का, तर रस्ता भांगार आहे आमचा। तशा कसं वाटत आहे पळायला गाडी? त्याच्यात पिकअप वाल्याने बसवत त्याला दाबलं होतं, बरं झालं दाबलं त्याला। तर आपण आता आलेलो आहे वेळच्या जवळ जवळ। रस्ता लयच बेकार आहे, निश्चित टपरे टुपरे ह्या गाडीत माझ्याच वाटत पण चालायला। आता लय स्पीड कमी आपला 80 एकदम मापात चालू राहिला होता का, तर नाही का रस्ता लय ह्यो आहे नाही का खराब असल्यामुळं उड्या मारते गाडी आपली, त्याच्यामुळं दोघं बिजी फोन मध्ये। ह्यो तर काही कामातच नाही, याला रेडियम सोडून दुसरं काही नाही जमत। त्याला म्हणलं आपले मस्त पैकी ब्लॉग शूट कर, व्हिडिओ वगैरे काढून घे चांगले, तू पुढे गेलो काढू म्हणलं, पुढे गेलो काही नाही काम कर मीच काढतो म्हणलं दाखवलं काय नाही लक्ष। हा पाहिलं का तोंड तो शब्द सुद्धा निघणार नाही तुम्हाला सांगू त्याचा लय मारायचा आहे। कसं गाणं ऐकवतो आपला दशरथ राव। यार तू बोललंय खुश आज। आला पण लहान शिफ्ट चालायला मजा येते नाही का, विषयच खोल आहे तिचा। कशी दामटा किती दामटा, फक्त इकडून तिकडे ओढायची पाहिजे तुला। गाडी आपळली हो चढाला इथं काय वाटेल तिथं आली नॉर्मल चढ आहे तरी गाडी आपकली, ती टेलर आहे त्याच्यामुळं। दादा आम्हाला साईड द्या थोडी पुढं सुद्धा इकडं विके फाउंडेशन आपल्याला जायचं इकडं। लय सुद्धा तर गोळी वाणीत। मग काय आलतो आता MIDCत मारला आतल्या रोडला टन, चालले नागापूर चौकातून आतमध्ये। मेरी राधा धीरे धीरे तेरे पीछे। तर हे पाहिलं का आता समोर राहुल वाईन्स, त्याच्या पाठीमागे जायचं आपल्याला। गाडी लॉक नाही झाली भाऊ मी। चले आशा मग काय तुम्हाला आता आतलं नाही का शीट दाखवतो आम्ही। आता श्यामाने मी खोलून घेतलं दोघांनी। तर आपल्याला आतमधला अख्खा बेड बनवायचा आहे, म्हणजे पूर्णपणे शीट
तुम्हाला म्हणलं होतं मागच्या वेळेस का आतलं सगळं काढायचं आहे, तर आतलं आपण सगळं काढलेलं पण आहे. तर आता तुम्हाला दाखवतो हे समोरचं जे बनवलेलं आहे ना, तर त्याचं काय होणार आहे, मग सगळं पसारा बाहेर काढून घेतला होता. सगळं मोकळं पसारा इकडे तिकडे पडलं आहे. आपल्या गाडीचा नंबर 3074. तर सगळा पसारा काढून ठेवून हे श्यामा इकडे येऊन बसला आहे. इथं कपडे बिपडे गाडीतले शीट बीट सगळं पहिलं. मी दुसरा शर्ट होता पडलेला गाडीत, म्हणलं ह्यो घालाव का, तर आपला वाईट होता म्हणलं खराब होईल, त्यापेक्षा म्हणलं ह्यो घातलेला पुरण नाही का. चला मग काय, आम्ही पहिला कुठं घेऊन राहिला आहे, तर गाडीकडे आतमध्ये लावली होती त्यांनी का, तर आपण लावून गेलो तो गाडी. पहिला आतमध्ये पसारा वगैरे सगळा पडेल. आणि पहिलं मेन मुद्दा म्हणजे भत्ती वगैरे लावून घ्यावा लागेल का, तर बॉडी फाकेली आपली. त्याच्यामुळं मागच्या वेळेस हे सुद्धा वेल्डिंग केलं होतं, त्याच्यामुळे एवढं काय वाजत नाही. पण मी कोणतं तरी पाहिलं होतं का काहीतरी वाजतं. आता हवा वगैरे चेक करून पाहावं लागणार आहे. आता परदेशी गाडी लावली आपण इथं, आणि त्याच्यात शनिवार आज रविवार, तर सगळं एकदा चेक करून घेऊ. हे पाईप काढून घे, तो तुटलेला पाईप आहे, हौद्यात टाकून दे, घरी गेलो घरी घेऊन जाऊ. बाकीचं नाही का कळलं की शेड नेट वगैरे लय पसारा आहे. मोक्कार काय आता थोडं गाडीकडे लक्ष कमी झालं, सगळं धुवून काढू आपण. आता एक काम करू, तिथं पाणी वगैरे असलं तर तुझं समोर होल मोकळं दिसतं का, तिथं सुद्धा पत्रा मारून घ्यायचा आहे. भूषणला म्हणलंय आम्हाला पत्रा मारून दे तिथं. तो पत्रा मारून झाला, हे कडलं धुवून बिन घेऊ. आता गाडी उभी होती इथं त्याच्यामुळे, तर तुम्हाला थांबा आतलं परत दाखवते एकदा. हे जे आहे का, हे आपल्याला कट करायचं आहे. कुठून हे इथून कट करायचं, आणि दुसरं इथून कट करायचं, बाकी सगळं काढायचं. आणि शो जो बॉक्स आहे आपला, का तर इथं आपल्याला जागा पॅक व्हायची. शो बॉक्स इथं टाकून आणि आपलं शीट ह्या लेवलला येणार, अख्खं प्लेन एकदम भारीमध्ये. तो आता नेमका कुठं तरी गेलाय, त्याच्यामुळे आपण इथला सगळा पसारा काढून इकडं टाकला एक साईडला. जार ठेवायचं हिशोबाने इकडं माझ्या डोक्यात इथं जागा करावं. पण आपली गाडी घाणली झालेली, इथं वेल्डिंग जर केलं तर मग ते धुवायच्या पंचायत होऊन जाईल. त्याचं एक काम करू, पहिलं आपण नाही का शीट करून घेऊ. ते येऊ राहिला आल्याच्या नंतर आपण पहिलं शीटच काम झाल्याच्या नंतर बाकीचं डोकं लावतं आहे. आत मग काय आतलं खोलून घेतो म्हणलं. आता हे खोलून राहिला आहे कारागीर. आता कडले 2 1 2 ड्रामाला काढून घेऊ इथून, म्हणजे एकदम भारी होऊन जाईल. इथं जरा टाकला ना तू सांगतो स्पीकर, एकदम ओके होऊन जाणार नाही का. तरी खोलून घेतो पहिलं, मग बघू नाही पुढलं कसं आहे. 624 वोल्ट क्या है, आपने किसी काम का नहीं अभी इधर नीचे पूरा सेट बन गया. तो हाँ डब्बा क्या होगा या खाना सगळं फुल फिटिंग काम है. ये कितने तक आता होगा ये डब्बा? पूरा मटेरियल है इसमें. दूसरे कट नहीं करते यूज रहेगा ना इसके साइज का. अपने को यहाँ पर मारने का है, ये पूरा बंद करके जाएंगे इधर का. हाँ मग काय आता याला पण खोललं, याला साईडला घेतो. या बाय याला ह्याच ठेवून दे एक साईडला. कपड्यावर नको ठेवू फक्त, का तर आपल्याला हे सगळं साफसुथरं करावं लागेल. ती खडी साखर पाहिलं का मग कर घाणे गाडी. चला मग हे साफसुथरं करू. त्याला दिले आता खोलून. हे पैसे सापडले मला तर. पहिलं फडकं घेतो. आता घासून घेतलंय चांगलं एकदम प्लेन.
त्याला एकदम प्लेन म्हणजे कसं हाता बिताला लागायचं हे. तो भूषण भाई अपने चैनल को सब्सक्राइब किया कि नहीं तूने? किया ना. खरं राजांना केलेलं. राजांचा आहे ना. मग काय कट करून आणलंय. काय झालं? हा मग असंच राहणार. इथे पट्टी बिल्डिंग करायची आपल्याला. हा जमत काय अडचण नाही. इथे पट्टी बिल्डिंग करू. माग किती आहे ना तू? एवढं नाही खाली कोण राहते तर हे असं बसणार ना आपलं नाही का सीट. काय नाही अडचण बसत आहे. अरे मग ही पट्टी कट नव्हती करायला पाहिजे. एक पट्टी अशी अशी करून वेल्डिंग करू आपण त्याला. पहिला ड्रम इथं बसन. काय नाही होतंय ऍडजस्ट. दोन नाही एकच एवढा बसला आपला नाही झालं. आणि इथं आपला जार बसन. हो जारचा काय विषय होतो राहू दे त्याला. मग का आता पट्ट्या वगैरे कट करून आणल्या. इथं फिट होणार आपलं. एवढी हाईट होणार. काय अडचण नाही श्यामे. हा याच सुरळीत एकदम एकदम लेवल आहे. मग काय आणले आता प्रेमात मध्ये शो सपोर्ट वेल्डिंग केलाय. आता आपल्या बॉक्ससाठी. बॉक्स तर हालायचंच नाही बोल आम्ही तुला सांगतो. हे असं होणार. एवढं शेट होईल पण नात खोळा होऊन जाईल अख्खं प्लेन. तिथं एवढं फक्त चौकोन कट करू. श्यामे एवढं असं जर इथं राहिलं एवढ्याच्यात पाय घुसतो पाय भरतो नाही बसायचं का. एवढा काय जाडा झालाय तर भावांना कमेंट करून सांगाय पाय घुसन का नाही. ह्यो म्हणतो पाय घुसणार नाही. ते बाय रात्रभर झोपून आळा देतो का रे हो. रानटी माणूस येऊ साव. तर शेप लय भारी दिला नाही का. राऊंड बिऊंड म्हणून इथं थोडं म्हणजे इथं लागणार बिगणार नाही. हा याच्यात पाय काढायचं. जर आपल्याला ही अडचण आली हे खोलून टाकताय पण तू उठताय तुला लागणाची. बुट्ट्या माणसासाठी दिलेलं आहे. तू चप्पल घालून कुठे गेलाय भाऊ. बरोबर आहे रोजी रोटी भाऊ ती पोट पाणी त्याच्यावर लोकांचं पण आपलं पण. हा जो काय करायचंय एवढं फायनल करू मग पुढल्या कामाचं भाऊ काय करायचं काय नाही. काय काय ते तिकडे करून द्या कोपऱ्यात. त्या काचेच्या कोपऱ्यात. हा नाही तिकडेच बसून तर भावना आपल्याला हे नाही का हे बसवायचंय. हा काय दर लंबाई तिथं तू लंबाई द्या तिथं तेव्हा तिथं खायची तिथं पण. इकडं मला सांग इकडं कूलर कुठं आहे काढून टाकलं ते गावात. नाही नाही फॅन लावायचा त्या कोपऱ्यात पाहिजे तिथं. तिथं हा इकडून तू बसून राहणार. बसता उठतं गाड वाकायला लागत. त्या कोपऱ्यात जर इथं जर लावलं तर काय अडचण आहे. थोडं अलीकड वर वर घे वर थोडं अलीकडे घे ना. अलीकड नाही रे बाबा अलीकड तिथं त्या पट्टीत खाचा तू उभा लाव. वर अजूक वर त्याच्यावर घे ना बाबा. घे अजूक वर काढ त्याच्यातून घे वर असं. अरे मग ते खटका पण वाढला पाहिजे ना. तर ह्या शिटा माग जागा पाय बरं ह्या. हा तिथं पाय बरं तिथं ऍडजस्ट जर झालं तिथं टाकून देऊ. हा खाली ठेवलं काय अडचण मग काय झाली बसायची तयारी. याची फिटिंग बिटिंग या कोपऱ्यात फिटिंग केलंय थोडं. बाकीचं इकडं फिट चालू आहे थोडं मागवत. टेढ़ा हो गया वो. हाँ तो इससे टेढ़ा ही आएगा कोई दिक्कत नहीं क्योंकि ऐसे ले रहा है ना. मग काय हे पाहिलं का इथं वेल्डिंग भरली. इथं सुद्धा वेल्डिंग भरून एकदम पूर्ण क्लिअर. इथं याला सपोर्ट आहे अलीकड. दुसरा सपोर्ट इथं आहे म्हणजे थोडं नॉर्मल उचलून राहणार तसं बसले तर ते कोण राहील. त्याला म्हणलंय इथे एक सपोर्ट द्या असं आहे डायरेक्ट उभा. आणि दुसरा सपोर्ट याला म्हणजे कसं हालायचं नाही.
तसं पूर्णपणे पॅक झालेला आहे, काही विषय नाही याचा. पण तरी म्हणलं भाऊ अजूक सपोर्ट दे. हे बाय आता येवा कोण घेतलं इथं श्यामायला क्रॉस पट्टी मारली तर अजून घालायचं नाही क्रॉस किंचित. तर गरम आहे अजूक सुद्धा. आत्ताच हलणार नाही तसं. आता एवढं आपण असं हडवलं म्हणलं तिकडं. हा गेलं का? मी हानीत नव्हतो त्याला. मग काय याची फक्त प्रॉब्लेम होता ह्यो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. याला पण इथं मस्तपैकी फिटिंग केलेलं आहे का. तर त्याचं पण म्हणणं होतं, मा म्हणणं इथं होतं म्हणजे ह्या साईडला राईट साईडला लावायचं. श्याम्याचं म्हणणं इकडं मा तिकडं होतं. आणि भूषणभाई म्हणे एक काम कर इथं बसून देतो म्हणे, तुला काही विषय नाही होणार. म्हणजे ताबडतोब सापडम पण तुला सगळ्या गोष्टीत. आणि इथं असा अँगल मारला आपण इथं ह्यो इकडं ह्यो आणि हा सपोर्टला म्हणजे ह्यो बॉक्स हलायचं नाही. आणि जे इकडलं काम होतं का ते बी झालेलं आहे. होल बंद करून टाकेले. इथं बारीक बारीक किंचित होल होते, 2 धुळे यायच्या आतमध्ये सगळे बंद करून टाकलं आपण. आता फक्त शिटाची कुशल करायचं बस. ओके एकदम. आता हे नवीन बोर्ड घ्यावा लागेल. ह्यो सुद्धा फुटून गेला काम करता करता. त्यो प्लस फॅन बस. आणि तेवढी एक ब्लॅक काच करून घ्यायची. बाकीचं किरकोळ कारकोळ रेडीम करून टाकायचं. बोलता नाही बोलत आपल्याला. बोलतो मी दुसरं परत काट मी बोल. मग काय फ्रेम बनवून झाली ती म्हणलं मग कलर मारून घ्यावं. ते म्हणे आम्ही मारतो म्हणलं राहून दे आम्हीच करून घेतो. काय निवांत बसल्याशिवाय काहीतरी काम केलंच पाहिजे माणसाने. कलर घेऊन बसलो होतो त्याच्यामुळे म्हणलं मग आम्हीच कलर मारतो. ब्लॅक कलर अख्ख्या फ्रेमला मारून घेऊ मस्तपैकी. आणि हे बी शीट खोलून घेऊ. याच्या मागच्या साईडनं बॅक साईडनं पण कलर मारून घेतो. म्हणजे कसं जरा बरं वाटतं. तसं आपण याला रेडियम मारणार आहे साईडनं अख्खं, तरी पण आपण कलर मारून घेतलेलं बरं ठीक आहे. तर मग कलर मारतो मग तुम्हाला पूर्ण झाल्याच्या नंतर परत दाखवतो कसं कलर झाला नाही. मग काय मस्तपैकी काळा कलर मारून झालता. बॉक्सवर ठेवला. इथं समोरचं सुद्धा पॅच कलर करून घेतला लगेच बसल्या बसल्या. मिक्स केला ते बी. त्याचं पहिलं रबर पडलेलं आहे हे. असं रबर होतं आणि एवढाच बरोबर सेंटर गॅप आहे पा. आता टेन्शनच नाही. पाहिलं कसं एकदम मॅच झालं. टाकीन ते स्पीकर बिकर ठेवून द्यायचं लगेच वाळला त्याला काय हा कलर एकदम टपकन वाळला. इकडे तिकडे पडलेलं आपल्याला आवडत नाही ना. हा टाकी लावून देऊ. तो जार बसतो पाहू नाही का. तर हे कसं झालंय काय कमेंट करून नक्की सांगा. सगळं नियोजन हिशोबाचं आहे म्हणजे. मग काय ड्युटी खतम आपली. आज काय झालं नाही एवढं म्हणजे फक्त शेटाचं काम झालंय. बाकीचं जे किरकोळ राहिलेलं आहे ना ते उद्या सकाळी. तर उघडली. चला मग काय जाऊ राहुरीला येऊ परत उद्या. तर आलो तर येऊ उद्या सकाळी. तसं आपल्या उद्या सारा बाहेर जायचं आहे. तर ह्या ब्लॉकला इथं डिएंड करून टाकू. आणि आपल्या भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये.